दुपारचं कडक ऊन होतं. बस स्थानकावर एक श्रीमंत शेठ बसमधून खाली उतरला. त्याच्या हातात जड सामान होतं. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. थोड्याच अंतरावर त्याला एक मजूर उभा दिसला. "अरे, इकडे ये," शेठने मोठ्याने हाक मारली. हाक ऐकताच तो मजूर धावत आला. नम्रपणे हात जोडून उभा राहिला. शेठने विचारलं, "हे सामान माझ्या घरी पोहोचवायला किती पैसे घेशील?" मजूर हसत म्हणाला, "शेठजी, तुमची जशी इच्छा असेल तसे पैसे द्या. पण माझी एक छोटीशी अट आहे." "कसली अट?" शेठने कपाळावर आठ्या चढवत विचारलं. मजूर शांतपणे म्हणाला, "मी तुमचं सामान डोक्यावर घेतल्यापासून घरापर्यंतच्या प्रवासात तुम्ही माझं बोलणं मन लावून ऐकायचं किंवा तुम्ही मला काहीतरी सांगायचं." ही विचित्र अट ऐकताच शेठचा संताप अनावर झाला. "तुझ्यासारखे 100 मजूर मिळतील मला. चल, निघ इथून," शेठने त्याला झिडकारलं. मजूर काहीही न बोलता बाजूला जाऊन उभा राहिला. शेठ दुसरा मजूर शोधू लागला. पण बराच वेळ झाला तरी आसपास एकही मजूर दिसेना. अखेर नाइलाजाने त्याने त्याच मजुराला पुन्हा हाक मारली. मजूर पुन्हा तितक्याच नम्रतेने धावत आला. "माझी अट मान्य आहे का शेठजी?" त्याने विचारलं. शेठने नाराजीने मान हलवली. मजुराने सामान डोक्यावर घेतलं. शेठचं घर अवघ्या 500 मीटरवर होतं. दोघे चालू लागले. थोडं अंतर गेल्यावर मजूर म्हणाला, "शेठजी, तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगणार आहात की मी बोलायला सुरुवात करू?" शेठ वैतागून म्हणाला, "तूच बोल. काय बोलायचं ते बोल." मजूर शांत आवाजात म्हणाला, "मग मी जे काही सांगणार आहे ते कृपया लक्षपूर्वक ऐका." असं म्हणत तो बोलू लागला. संपूर्ण रस्ताभर तो काहीतरी सांगत राहिला. पण शेठचं लक्ष मात्र त्याच्या शब्दांकडे नव्हतंच. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, हे सामान लवकरात लवकर घरी पोहोचलं पाहिजे. क्षणातच दोघे घराजवळ पोहोचले. मजुराने सामान अलगद वरांड्यात ठेवलं. शेठने त्याच्या हातावर काही पैसे ठेवले. पैसे घेतल्यानंतर मजूर शांतपणे म्हणाला, "शेठजी, खरं सांगा, मी जे बोललो ते तुम्ही मन लावून ऐकलत का?" शेठ उपहासाने हसला. "मला तुझं एकही वाक्य आठवत नाही. माझं काम झालं एवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं होतं." हे ऐकताच मजूर गंभीर झाला. तो म्हणाला, "शेठजी, आज तुम्ही तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहे." शेठ चिडून म्हणाला, "काय बडबड लावली आहेस? आता निघतोस की नाही? नाहीतर मार खाशील." मजूर शांतच राहिला. "मला मारा किंवा सोडून द्या, पण उद्या संध्याकाळी बरोबर 7 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे." क्षणभर शेठच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तरीही तो स्वतःला सावरत म्हणाला, "मृत्यू एक दिवस प्रत्येकालाच येणार आहे. जर माझा मृत्यू उद्याच ठरलेला असेल तर मी त्यात काय बदल करू शकतो?" मजूर म्हणाला, "म्हणूनच तर सांगत होतो, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका." आता शेठ पूर्णपणे गंभीर झाला. "ठीक आहे, सांग, मी मन लावून ऐकतो." मजूर म्हणाला, "जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हा तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब मांडला जाईल. त्यावेळी तुम्हाला विचारलं जाईल, या माणसाला आधी पापाचं फळ द्यायचं की पुण्याचं? कारण प्रत्येक मनुष्य आयुष्यभर पाप आणि पुण्य दोन्हीही कमावत असतो. त्यावेळी तुम्ही एकच उत्तर द्या, मी आधी पापाचं फळ भोगायला तयार आहे, पण माझ्या पुण्याचं फळ मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आहे." हे शब्द उच्चारून मजूर शांतपणे मागे वळला आणि क्षणार्धात नजरेआड झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घड्याळाच्या काट्यांनी बरोबर 7चा ठोका दिला आणि नियतीने आपलं काम केलं. शेठने अखेरचा श्वास घेतला. क्षणात यमदूत तिथे प्रकट झाले. त्यांनी शेठच्या आत्म्याला आपल्या सोबत घेतलं आणि काही क्षणातच तो यमलोकातील भव्य दरबारात उभा होता. समोर न्यायासनावर धर्मराज यम विराजमान होते. यमदेवाने गंभीर स्वरात विचारलं, "हे मनुष्य, तू पृथ्वीवर पाप आणि पुण्य दोन्हीही कर्मे केली आहेत. सांग, तुला आधी पापाचं फळ भोगायचं आहे की पुण्याचं?" मजुराचे शब्द शेठला क्षणात आठवले. तो निर्धाराने म्हणाला, "धर्मराज, मी आधी पापाचं फळ भोगायला तयार आहे,
पण माझ्या आयुष्यात मी जे काही पुण्य कमावलं आहे त्याचं फळ मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आहे. क्षणभर संपूर्ण दरबारात शांतता पसरली. यमदेव काही क्षण विचारात पडले. ते म्हणाले, आमच्या न्यायव्यवस्थेत अशी कोणतीही तरतूद नाही. येथे प्रत्येक जीवाला त्याच्या पाप पुण्याची फळे भोगावीच लागतात. शेठ शांतपणे म्हणाला, मग मला हा प्रश्न विचारलाच कशाला? जर माझ्या इच्छेला काहीच महत्त्व नसेल तर निवडीचा अधिकार दिलाच का? पृथ्वीवर अन्याय पाहिला होता, पण न्यायाच्या दरबारातही अन्याय होईल अशी कल्पना नव्हती. शेठचे शब्द यमदेवांच्या हृदयाला भिडले. त्यांना जाणवलं, हा जीव चुकीचं काही बोलत नाही, परंतु त्यांच्याकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. शेवटी विवश होऊन यमदेव शेठला घेऊन ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाने संपूर्ण घटना ऐकली. त्यांनी आपल्या कर्मग्रंथाची पानामागून पानं उलटली. प्रत्येक नियम तपासला, प्रत्येक विधान पाहिलं, पण कुठेही अशी व्यवस्था नव्हती ज्यामुळे त्या जीवाची इच्छा पूर्ण होऊ शकली असते. ब्रह्मदेव ही क्षणभर गहन विचारात पडले. शेवटी ते म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर फक्त महादेवच देऊ शकतात. तिघेही कैलासावर पोहोचले. भगवान शंकर समाधीतून बाहेर आले. ब्रह्मदेवानी आणि यमदेवानी संपूर्ण घटना त्यांच्या समोर सांगितली. सर्व ऐकून भोलेनाथ मंद स्मित करत म्हणाले, यमराज, ब्रह्मदेव, तुम्ही दोघेही आता जाऊ शकता. पुढचं मी पाहतो. दोघांनी नम्रतापूर्वक प्रणाम केला आणि तिथून निघून गेले. आता त्या विशाल कैलासावर फक्त भगवान शिव आणि तो शेठ उभे होते. महादेव प्रेमाने म्हणाले, बोल, तुला काय हवं आहे? शेठ नम्रपणे म्हणाला, प्रभू, मी सुरुवातीपासून एकच विनंती करत आहे. मी पापाचं फळ भोगायला तयार आहे, पण माझ्या पुण्याचं फळ मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. भगवान शिव मंद हसले. ते म्हणाले, धन्य आहे तो मजूर ज्याने तुझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुझं खरं कल्याण केलं. अरे भोळ्या माणसा, त्याने सांगितलेल्या एका वाक्यामुळेच आज तू माझ्यासमोर उभा आहेस. साक्षात महादेवाचं दर्शन मिळवण्यापेक्षा मोठं पुण्यफळ या सृष्टीत दुसरं कोणतं असू शकतं? माझ्या दर्शनाने तुझी सर्व पापं भस्म झाली आहेत. तुझा जन्म मृत्यूचा प्रवास आज समाप्त झाला. हे शब्द ऐकताच शेठच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने भगवान शिवांच्या चरणी मस्तक ठेवलं. त्या क्षणी त्याला समजलं, जीवनात कधी, कोणाच्या तोंडून, कोणत्या रूपाने परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवेल हे कधीच सांगता येत नाही. म्हणूनच आपल्या संस्कृतीत लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, गुरुजन, ज्ञानी आणि अनुभवी व्यक्ती यांचं प्रत्येक वचन मन लावून ऐका. कारण कोणतं वाक्य तुमच्या संपूर्ण आयुष्याचं किंबहुना जन्मोजन्मीच्या प्रवासाचं कल्याण करून जाईल हे कोणालाच माहीत नसतं. मित्रांनो, या कथेने तुम्हाला काही शिकवलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.